त्यानंतर आता बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी पश्चिम विदर्भातील आमदारांबरोबर बैठक घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सर्वच विभागातील भाजपच्या आमदारांसोबत त्यांनी संवाद साधला। बैठकीला अमरावती विभागातील सर्व भाजपचे आमदार उपस्थित होते। सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती। ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस प्रशासनाला इशारा दिल्यानंतर खासदार बजरंग सोनावणे यांनी संताप व्यक्त केला। त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय ही शर्मेची बाब आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी सोनावणेंनी केली आहे। काँग्रेसचे सलग 35 वर्ष आमदार राहिलेले माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे। नातू आदिराज उदयसिंह पाटील यांनी कोयना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालकपदी त्यांची निवड झाली आहे। मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला दहीहंडीचा सण महिनाभरावरती आलाय। अशातच महाराष्ट्र सरकारकडून गोविंदांना खुशखबर मिळाली आहे। शासनाकडून गोविंदांना मिळणाऱ्या विमा कवचात वाढ करून ते सुमारे 1.5 लाख गोविंदांना देण्यात यावं अशी मागणी करत दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले। बेस्ट उपक्रमामध्ये पगाराचा गोंधळ सुरू आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अर्धा पगार ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात तर अर्धा पगार रोखीने दिला जातोय। रोख रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दर महिन्याला मूळ आकारात खेटे मारावे लागतात। हा मनस्ताप थांबवण्यासाठी योग्य नियोजन करून पूर्ण पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली आहे। ठाण्यातील हरित आणि नाविकास क्षेत्रामध्ये तब्बल 6426 अनधिकृत बांधकामं उभी राहिल्यामुळे धक्कादायक वास्तव पालिकेच्या सर्वेक्षणातून उघड झाले। यामध्ये सर्वाधिक 4365 बांधकामं कळवा भागात झाली आहेत। महामुंबईमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सीवरती आरटीओनं कारवाईचा बडगा उगारलाय। आरटीओच्या मुंबईतल्या 20 विशेष पथकांनी एकाच वेळी मुंबई, वाशी, ठाणे, वसई आणि पनवेलमध्ये संयुक्त कारवाई करत 123 चालकांवरती कारवाई करत 78 बाईक टॅक्सी जप्त केल्या आहेत। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होणार आहे। मागील 4 वर्ष बंद वनराणी टॉय ट्रेनची सेवा लवकरच सुरू होणार आहे। विस्टा डोमसह नव्या रंगात आणि नव्या रूपात वनराणी पुनरागमन करणार आहे। मुंबईच्या पुनर्विकास होणाऱ्या अनेक चाळी वसाहतींमधील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येतं। त्यानंतर बिल्डर पुनर्वसनाचं काम हाती घेतो पण ट्रान्झिट कॅम्पचं भाडं थकवतो। याच पार्श्वभूमीवर बिल्डरनं भाडं देण्यासोबतच हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे। वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग इथे बीडीडी चाळींच्या सुरू असलेल्या पुनर्विकासात एकूण 15,600 भाडेकरूंचं पुनर्वसन होणार असून वरळीमध्ये 556 घरांच्या चाव्यांचं वाटप 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे। बीडीडी चाळवासियांचं मोठ्या घरांचं स्वप्न त्यामुळे पूर्ण होणार आहे। देशविदेशातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यांना आता निसर्गरम्य पर्यटन स्थळापुरतं मर्यादित न राहता शहरांमध्ये सुद्धा टुरिस्ट होम, होमस्टे, पर्यटन विला आणि पर्यटक अपार्टमेंट स्वरूपात राहण्याची सुसज्ज आणि संस्कृतीशी जोडलेली निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे। पर्यटन संचालनालयाच्या या नव्या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शहरांना देखील आता पर्यटनाचा दर्जा प्राप्त होणार आहे। देशातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये मुंबईला टॉप शहरांच्या यादीत स्थान मिळवलं नसलं तरी 33व्या क्रमांकावरती मुंबईला स्थान मिळालंय। मागील वर्षी मुंबई 37व्या क्रमांकावरती होती। मुंबईची पूर्णतः पिछेहाट झाली नसली तरी विशेष सुधारणा झाली नसल्याचं निकालावरून दिसून आलंय। स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई पालिकेनं सुपर स्वच्छ लीग नामांकन मिळवलंय। 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हा बहुमान मिळवणारी नवी मुंबई राज्यातली एकमेव पालिका आहे तर मीरा भाईंदर देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं महामार्गावरती ITMS यंत्रणा बसवली। त्याला येत्या शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे। या कालावधीत चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 27,76,000 वाहनांवरती दंडात्मक कारवाई झाली। त्यातून 470 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। इंग्लंडमध्ये सरकार कुणाचं आणायचं हे नुकतीच वयात आलेली तरुण मंडळी ठरवतील असा निर्णय तिथल्या सरकारनं घेतलाय। इंग्लंड सरकारनं मतदानाचं किमान वय 18 वरून 16 वर्षांवरती आणायचं ठरवलंय। मुंबईमध्ये विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या आकांक्षी शौचालयाच्या बांधकामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। तसंच या कामांना स्थगिती द्यावी असे आदेश देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले। मिठी नदीतील गाळ काढण्यात आलेल्या
गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करण्यात येते. 2012 पासून 2021 या काळातील 3 लाखांहून अधिक फोटो SITनं तपासले असून काही आरोपींना अटक सुद्धा झाली आहे. या चौकशीची व्याप्ती वाढवून 2006 पासून चौकशी करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबईमध्ये एकूण 96 इमारती अतिधोकादायक आहेत. या अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास कोणीच तयार नसेल तर म्हाडा संबंधित इमारत ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाईंनी विधान परिषदेत दिली. राज्याच्या आस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह यांना पोलीस महासंचालक पदावरती बढती देण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले पद उन्नत करून त्याच ठिकाणी त्यांना नियुक्तीही देण्यात आली. एक महत्त्वाची बातमी बघूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावरती आहेत. मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठीच्या मुद्द्यावरनं चांगलाच वाद पेटला होता. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्यामुळे अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला. त्यानंतर परप्रांतीयांच्या वाढत्या दादागिरीच्या विरोधात मराठी माणसांनी जोरदार विरोध केला आणि मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तर मनसैनिकांसह आंदोलकांची धरपकड सुद्धा झाली होती. नंतर या मोर्चाला परवानगी देण्यात आली. यावेळी हजारो मराठी नागरिक मोर्चात सहभागी सुद्धा झाले. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये आज तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे उद्या मीरा रोड मध्ये येत आहे आणि या मीरा रोड मध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मी आपल्याला दाखवतो की हे जे जोधपूर स्वीट नमकीन आहे याच ठिकाणी मराठीचा अपमान झाला होता. हेच ते शॉप आहे, हेच ते दुकान आहे आणि याच दुकानामध्ये मराठी बोलणार नाही, इथे मराठी चालणार नाही असं म्हणणाऱ्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी इथे अत्यंत शोध दिलेला. आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे पूर्ण भगवामय झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक झेंडे आणि बॅनर्स लावलेले आलेले आहे आणि मनसेचा नव्हे तर या ठिकाणी राज ठाकरे येणार. त्यामुळे सगळ्यांमध्ये चैतन्य आहे आणि संपूर्ण जो परिसर आहे भगवामय झालेला आहे. माझ्यासोबत मनसेचे संदीप राणे सर आहेत, आपण तिच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे तयारी सुरू आहे. बघा, सन्माननीय राजसाहेबांचं आगमन उद्या या ठिकाणी होत आहे मीरा भाईंदरमध्ये. 8-10 वर्षांतर मीरा भाईंदर त्यांचं प्रथमच या ठिकाणी सभा होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये आणि पुऱ्या देशामध्ये जर सर्व भूतो ना भविष्य असं या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. प्रत्येक मराठी माणूस मध्ये महाराष्ट्राचे असतील किंवा परप्रांतीय असतील जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, मराठीवर प्रेम करतात, यांचं सगळ्यांचं उत्साहाचं वातावरण आहे आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगी स्वागत होणार. हेच तो नाका आहे ज्या ठिकाणी आपण मराठी माणसाला अपमान झालेला. त्यामुळे ह्या ठिकाणात आम्ही सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्वागत करून त्यांचे जल्लोषात त्यांचं स्वागत करून त्या ठिकाणी आमचे जे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. मला सांगा, या ठिकाणी मराठी मोर्चाला इथे बंदी घातली होती पोलिसांनी, उद्या त्याच्या परमिशन देण्यात आली आहे का? आम्हाला सर्वांची परवानगी मिळालेली आहे. फायर ब्रिगेड असू दे, नगरपालिका, ट्रॅफिक, पोलिसांची सर्व परमिशनची आम्ही जे प्रक्रिया ती आम्ही पुरी केलेली आहे. आमच्या हातात पेपर आहे आणि पोलिसांचंच तेच म्हणणं होतं की शिस्तबद्ध व्हायला पाहिजे. आज याच्या अगोदर मोर्चा जो निघाला तो पण शिस्तबद्धच निघाला असता जर त्यांनी धरपकड केली नसती तर. आणि हा आमचा कार्यक्रम, हा आमचा उद्या दिवाळीचा सण आहे, त्यामुळे याचा कुठे उद्रेक होता कामा नये याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो, कुठला उल्लटबाजी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि फार उत्साह आहे, मोठा उत्साह या मीरा भाईंदरमध्ये नागरिकांमध्ये आहे. एवढं तुमच्या माध्यमातून. या ठिकाणी मराठीचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला होता त्याच्यामध्ये मुस्लिम महिला असतील मोठ्या प्रमाणात दिसत होत्या, उत्तर भारतीय सुद्धा आले होते, असं ख्रिश्चन लोक आले होते, काय सांगाल? बघा, तुम्ही ह्या मीरा भाईंदरमध्ये जे परप्रांतीय लोक राहतात, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, मराठीवर प्रेम करतात, मराठी संस्कृतीवर प्रेम करतात, अशी लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या मोर्चामध्ये सामील झालेले. या ठिकाणी मुख्य म्हणजे तुम्ही मी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी आगरी कोळी बांधव आज ते फार त्रस्त आहेत. त्यांची रोजीरोटी गेलेली आहे. कुठलाही जनप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष घालत नाही, अशी लोक आमच्यामध्ये आलेली. सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मीरा भाईंदरमधले आगरी कोळी समाज असतील, कॅथलिक समाज असेल, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची आम्ही सदिच्छा भेट घेणार आहोत राजसाहेबांची. आणि त्यांची अडीअडचणी ज्या मीरा भाईंदरमध्ये आहेत ते लवकरात लवकर सोडवायचं आम्ही काम पण करू, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांना आम्ही. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सह्याद्रीच्या कड्यावरनं फेसाळणारा अस्नीय घारपी मुख्य रस्त्यालगतचा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय.
नीरव शांतता, आल्हाददायक वातावरण आणि हिरव्या गर्द वनराईतील या धबधब्याकडे आता जिल्ह्यातलीच नव्हे तर गोव्यातील पर्यटकांची पावलं सुद्धा वळतायत. बांदा दाणोली या जिल्हा मार्गावरील विलवडे तिठा इथून 17 किलोमीटर अंतरावरती हा मनमोहक धबधबा आहे. वैभववाडी तालुक्यातील नापडे धबधब्यावरती उभारण्यात आलेला राज्यातला पहिला काचेचा पूल पर्यटकांसाठी तुर्तास बंद करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अपूर्ण असलेली कामं पूर्ण करण्यासाठी बंद केलाय. पर्यटकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. फ्लाय 91 या कंपनीकडनं 9 जुलैपासून गोवा ते सोलापूर या मार्गावरती विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या मार्गावरती 1414 प्रवाशांनी हवाई प्रवास केलाय. सध्या पावसाळ्यामुळे सर्वच मार्गांसाठी फ्लाय 91 कडनं मॉन्सून ऑफर सुरू आहे. ही ऑफर कंपनीच्या सोलापूरसह इतर मार्गावर देखील सुरू आहे. जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावात ग्रामपंचायतीजवळ असलेल्या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलंय. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे गुरांचं आरोग्य धोक्यात आलंय. जळगावच्या यावल रावेत प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केलं. माजी नगराध्यक्षांनी प्रांत अधिकाऱ्यांनाच अरेरावी करत धमकी दिली होती. या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. माजी नगराध्यक्षांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या वाईजवळच्या कुसगावमधील मंत्रालयापर्यंतचा लॉंग मार्च काढण्यात आला. गावाजवळ सुरू असलेल्या ब्लॅक जेमस्टोन क्रशर बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगरमध्ये आरपीआय आठवले गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जामखेडच्या सातक इथल्या चेतना सेवा संस्था यांच्या नर्सिंग, फार्मसी आणि पॉलिटेक्निक कॉलेजनं शासनाची दिशाभूल करून बनावट पद्धतीनं 4 वेगवेगळी कॉलेजेस मंजूर करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला. शिंदे समितीनं तपासणी करून मराठा समाज बांधवांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं. एका भावाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. मात्र तेच पुरावे अमान्य करत दुसऱ्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला वॉर्डमधील लिफ्ट 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होते. दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र लिहिण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दरम्यान यात बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनानं अशा महिलांचा शोध सुरू केला. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 26,927 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिलाय. सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावरती बसून आंदोलन केलं. जमिनीच्या मोबदल्यासाठी मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. उजनी धरणात सध्या दौंडवरनं 11,000हून अधिक क्युसेकची आवक जमा होते. तर धरण सध्या 95% भरल्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो 15,000 क्युसेक करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगानं वाढलाय. कोयना धरणात सुद्धा 1.5 महिन्यात जवळपास 63 टीएमसी पाण्याची आवक झाली. तर 3.5 टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलंय. सध्या कोयना धरणात 77 टीएमसी साठा आहे. नागपूर ते नाशिक रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं एक खुशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेन ऑन डिमांड योजनेच्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या मार्गावरती 2 एकेरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतला असून 23 आणि 24 जुलै रोजी या गाड्या धावणार आहेत. एका बाजूला राज्य सरकार दारूवरती कर लादत असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील एका गावानं मात्र गावात कायमची दारूबंदी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील आंबावडे गावानं महिलांचं मतदान घेऊन दारूबंदी केली. यानंतर महिलांनी गावात जल्लोष केला. यानंतर एक मोठी बातमी आहे. विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता बसवावा असा हट्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलाय. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही तयारी दाखवली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. मात्र त्यासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते अनुकूल नसल्याची देखील माहिती मिळते. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटातील 3 वरिष्ठ आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते. अजय चौधरी, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं समजतंय.
तर तिकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ आमदार अनिल परब इच्छुक आहेत. मात्र त्यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांचा मोठा दावा असल्याचं महाविकास आघाडीमध्ये बोललं जात आहे. याच संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदावरनं महाविकास आघाडीमध्ये कशी रस्सीखेच सुरू आहे? श्वेता, आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप दोन्ही सभागृहामध्ये कोण विरोधी पक्षनेते असणार त्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्या संदर्भात पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे अद्याप देण्यात आले नाहीये. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष, मात्र तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धेमुळे हे पद जे आहे ते रखडत चालले असल्याची माहिती मिळते आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे. तोपर्यंत त्यांना त्या पदावरती ठेवायचं की तत्पूर्वीच त्यांना निवृत्त करून त्यांच्या जागी नवीन विरोधी पक्षनेता तिथे बसवतं, या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये देखील मोठी स्पर्धा जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे विधानसभेमध्ये सुद्धा भास्कर जाधव यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे. मात्र त्यांना देखील पक्षांतर्गत काही स्पर्धा जी आहे ती आता येथे जाणवू लागलेली आहे. अजय चौधरी असतील, सुनील प्रभू असतील, यांचा देखील दावा विरोधी पक्षनेते पदावरती आहे. त्यामुळे आता त्यांची निवड तिथे होते का हे आता पाहावं लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्याचं लेखा समितीमध्ये जी पद आहे ते सोडण्यास तयार आहेत जर का त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळालं तर. मात्र या संदर्भात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये एकमत जे आहे ते होताना पाहायला मिळत नाही आहे. तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा जी आहे विरोधी पक्षनेते पदासाठी दिसून येत आहे. त्यामुळे आता आज दिवसभरामध्ये काय घडते हे पाहावं लागणार आहे. जर का महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेते पदासाठी अधिकृत पत्र गेलं तर त्या पत्रावरती विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळावं, कोणाचं नाव असलं त्याबद्दल अजूनही एकमत होताना पाहायला मिळत नाहीये. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे या संदर्भात काय निर्णय त्या पक्षांकडनं घेतला जातोय दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत याकडे आपलं लक्ष असेल. तर बातम्या बघूयात वेगवान. मुंबई विद्यापीठाच्या CDOE तर्फे चालवण्यात येणाऱ्या MMS आणि MCA या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी आता 31 जुलैपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवरती अर्ज करता येईल. इयत्ता 11वीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीमध्ये राज्यातील एकूण 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयं मिळालेली आहेत. या फेरीत पुणे विभागातील जवळपास 43,702 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेतून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नियामक प्राधिकरणानं त्यांचे प्रवेश मंजूर केलेत की नाहीत हे आता तपासता येणार आहे. निवडणुकीच्या कामांना पाठवू नका, शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांना फक्त अध्यापनाचंच काम द्या, या मागण्यांसाठी शिक्षकांनी पालिकेच्या शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत एकूण 79,403 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून यामध्ये वाणिज्य आणि विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे, तर कला शाखेचे आकर्षण कमी झालंय. नागपुरात ऑपरेशन युटर्न अंतर्गत वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या 38 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोलमध्ये भीषण अपघात झाला. एसटी बस आणि मिनी बस यांच्यामध्ये हा अपघात झाला. मिनी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झालेत. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. MD ड्रग्ज प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या निलंबनाची विधानसभेत मागणी करण्यात आली. सत्ताधारी आमदार किशोर पाटील, चंद्रकांत पाटील आणि अनिल पाटील यांनी MD ड्रग्ज प्रकरणामध्ये हस्तक्षेप आढळलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या मागे बबन आव्हाड यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केलाय.